सुरमई दारू सारखी आहे. नमस्कार, ऑफिस ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत खेड दापोली रस्त्यावर असलेल्या दीप्ती हॉटेलला. यांच्याकडे कोकणी, पंजाबी आणि चायनीज जेवण मिळतं. तर बघूया त्यांचं फूड कसं आहे. तर चला, हा जो स्पॉट आहे तो एकदम रस्त्याला लागूनच आहे. तर आपण जाऊयात आतमध्ये, बसून घेऊयात. आता कुठे बसूया? आता काय काय आता आपल्याकडे? हॉटेल दीप्ती घरगुती पद्धतीचे शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवण इकडे मिळतं. आणि बघूयात आपण आता काय मागूयात ते. एक सुरमई थाळी दे, एक चिकन थाळी दे. यांच्याकडे आम्ही का आलो आहोत कारण की यांच्याकडे घरगुती पद्धतीतलं जेवण मिळतं. त्यामुळे सिद्धी आलेली आहे, तिने आपल्याला रिकमेंड केलं होतं या हॉटेलला ये. हॅलो. सो चिकन थाळी सुद्धा आपली आलेली आहे. सो वैभवनी मागवली चिकन थाळी आणि मी मागवली आहे सुरमई थाळी. पासून ह्या हॉटेलला येतोय. MBA आणि इंजिनिअरिंग आमचं झालं. त्यानंतर 2017 नंतर आम्ही ग्रुपने ह्या हॉटेलला नेहमी यायचो. नाश्ता, जेवण, स्नॅक्स वगैरे घरगुती पद्धतीचे छान. हो, आता आपण ट्राय करूयात. सुरमईचे पीस सुद्धा मोठे आहेत. कोकणी मसाले एकदम, मसाल्यांची चव एक नंबर असते. वैभवची आणि माझी ओळख बहर मध्ये झाली. त्याच्यानंतर तुमची मध्ये भरली काय? मस्त जोक मारा रे. फालतू होता, एकदम फालतू. लिंबू पिळतो तुझ्या जोक वर. आयडी देतोय काल ती. अशा फालतू कंटेंट साठी मला चालली ती बघ, गेली पळून. त्यांची सच्ची स्टोरी. वैभव, चिकन बद्दल काय म्हणणं आहे? सुरमई दारू सारखी आहे, म्हणजे हळूहळू चढते. एवढी सुस्ती आली आता मला सुरमई खाऊन. आता मी झोपणार आहे आणि वैभव गाडी तुला चालवायची. ये डील नाही हुआ आता. भी डील किया है, फाइनलाइज हो गया. नहीं तो इधर रहना पड़ेगा. त्यांच्याकडे हॉटेल पण आहे, हॉटेलला पण आपण आलो. अरे आमचं घर गाडी स्टार्ट कर. खेडमध्येच आहे. तो माशावर ताव मारून झालेला आहे. एक नंबर टेस्ट आहे. तुम्ही जर कधी इकडे आलात तर नक्की इथे व्हिजिट करा. आता आम्ही निघालो इथून. दादा, एक नंबर होतं जेवण, आवडलं. धन्यवाद. किती वर्ष झाले हॉटेल चालू होतं? 10 वर्ष झाली. 11 आपण आलेलो आहोत आता आईस्क्रीम मध्ये आणि त्यांची आपण आईस्क्रीम ट्राय करूयात. त्यांच्याकडे तुम्हाला मक्समेलन फेस्टिवल सुरू आहे. मक्समेलन मस्तानी, त्यानंतर फ्रेश मक्समेलन मिल्कशेक म्हणजे आपलं तुम्ही टरबूज असतं ते खायचं असेल तर तुम्हाला इथे यायचंय, बरोबर ना? चला आता आपल्याला दादा टेस्ट साठी देतोय मक्समेलन आणि लिची चेरी. एकदम वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. आपण ट्राय करूयात लिची चेरी आणि मक्समेलन. युनिक मध्ये काय आपल्याकडे? तुला गरज आहे आईस्क्रीम नाहीये. पेरू आणि मसाला नाही असं होणार. तुफान गर्दी झालेली आहे ते. आता आईस्क्रीम वर ताव मारायचा आहे. चला घ्या. मी लोटस बिस्कॉट. फायनली आईस्क्रीम आणि जेवणवर ताव मारून झालेला आहे आपला. आणि जर तुम्ही खेडला दापोलीला जाणार असाल, नक्की या दोन्ही प्लेसेसला तुम्ही भेट द्या. मला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.